मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्याप थकीत आहेत। मे महिना सुरू होऊनही पैसे खात्यात न आल्यानं महिलांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। अनेक महिलांनी केवायसी पूर्ण केली तरी देखील 4 महिन्यांपासून त्यांना लाभ मिळालेला नाहीये। त्यामुळे लाडक्या बहिणींनी नाराजी व्यक्त केली आहे। यवतमाळच्या लाडक्या बहिणींशी संवाद साधलेला आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी। आम्हाला है ना 3 महिने झाले पैसे लाडक्या बहिणीचे आलेच नाही आहे। आम्हाला खेती नाही, वागी नाही, काहीच नाही। आम्ही है धंद्यालाच जातो, पलगव बाजा घेऊन। सांगा काय त्रास होते, काय मागणी तुमची आहे? आता आमची मागणी एक आहे सर, मी लालू शिंदे बोलत आहो। आम्हाला कसं आता मागच्या त्या महिन्यात मिळाले, आता ह्या महिन्यात 2 महिन्याचे काय आता मिळाले नाही। आमच्या भावानं 2500 देतो म्हणून कबूल केले, पण आता आम्हाला त्याच्या खुशीनं जे काय आम्हाला ते देतं बस आम्ही त्याच्यातच खुश आहोत। पण आता कसं महिन्याच्या महिन्याला आम्हाला राशन तर मिळते कंट्रोलचं, पण आता त्याच्यासाठी आम्हाला तेल पाण्याला काही लागण ना, त्यांच्याकडून भावाकडून सांगा। आमची समस्या एकच आहे का दर महिन्याला आम्हाला टाका, आमची चूल चक्की चला। पैसे मिळाले नाही तर काय अडचणी येते? केवायसी करा, केवायसी केली तरी केवायसी झालीच नाही म्हणते। लाडकी बहीण योजनेमधल्या सुमारे 65 लाख अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घ्यायच्या तयारीत आहे। पडताळणी प्रक्रियेमुळे मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते अद्याप वितरित झालेले नाहीत। मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या मते मे महिन्याची प्रक्रिया सुरू झालेली असून मे अखेर किंवा जून मध्ये थकीत हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात। 65 लाख लाभार्थी अपात्र ठरल्यामुळे आता त्यांच्याकडून किमान शक्य असलेल्या ठिकाणांहून रक्कम वसूल करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। त्या मोठ्या तपास मोहिमेनंतर पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारने कठोर पावले उचललेली आहेत। महिलांच्या पाकिटात हात घालत असाल तर हा गुन्हा आहे। लाडकी बहीणचे पैसे परत घेण्याच्या निर्णयावर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जर कोणी बनावट कागदपत्र भ्रष्ट मार्गाने सरकारच्या तिजोरीमध्ये हात घातला असेल आणि त्यांच्या खिशात किंवा त्यांच्या पर्समध्ये पैसे गेले असतील तर तो गुन्हा आहे। आणि सरकारला जर कळत असेल की सरकारी तिजोरीची लूट होते तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे। सगळ्या शिल्पा नरोडे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। शिल्पा, 65 लाख हा मोठा आकडा आहे। सरकार जर वसुली करण्याचे प्रयत्न करणार असेल तर त्यासाठी काही त्यांनी कार्यपद्धती ठरवलेली आहे का? कशा पद्धतीने ही वसुली होईल? नम्रता, आपण जर पाहिलं तर महायुती सरकारला तारणहार ठरलेली, महायुती सरकारला अभूतपूर्व निवडणुकांमध्ये यश मिळवून देणारी एकमेव योजना होती ती म्हणजे लाडकी बहीण योजना। आणि याच योजनेमुळे महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्यामध्ये देखील मोठं यश आलेलं आपण पाहिलं। मात्र लाडकी बहीण योजना ज्यावेळी सुरू केली, अंमलबजावणी झाली, त्यावेळी 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेच्या लाभार्थी झाल्या। मात्र त्यानंतर या योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याचं आढळून आल्यानंतर राज्य सरकारने तातडीने कारवाई करायला सुरुवात केली। आणि ज्यावेळी राज्य सरकारने ही कारवाई करायला सुरुवात केली त्यावेळी अनेक महिला ह्या अपात्र ठरताना पाहायला मिळत होत्या। त्यामध्ये सरकारी काम करणाऱ्या महिला असतील, नोकरदार वर्ग असतील किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती ही बेताची असतानाही अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर ती पडताळणी सुरू केली। आणि आता जर आपण पाहतोय तर मार्च महिना असेल, एप्रिल महिन्याचे जे 2 महिन्याचे हप्ते आहेत ते देखील अजून लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले नाही। त्यात आता पुन्हा एकदा ह्या राज्य सरकारने जी लाडकी बहीण योजना आहे त्यामध्ये पडताळणी सुरू केलेली आहे। आणि पडताळणी सुरू करत असताना 65 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत। आणि आता ह्या ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याची पडताळणी देखील सुरू झाल्याची माहिती समोर येते। विशेष म्हणजे मंत्रालयातून तशी माहिती देखील आलेली आहे। राज्य सरकार असेल किंवा मंत्रालय असेल यांचे एकमेव उद्देश फक्त हेच आहे की पात्र लाभार्थ्यांना हे पैसे मिळावे। अगदी शिल्पा, त्यामुळे सरकार आता कशा पद्धतीने ही पडताळणी करते, कशा पद्धतीने हे पैसे परत घेतले जातात ते बघावं लागेल। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्वाची माहिती, अखेर मुहूर्त ठरला। लाडक्या बहिणींच्या खात्यात या तारखेला जमा होणार 3000 रुपये। बघा, लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा होणार असल्याची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। पाहू शकता बघा, महिलांना मार्चचा हप्ता पण आलेला नाहीये आणि एप्रिल महिन्याचा पण हप्ता आलेला नाहीये। आता कोणत्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील त्याविषयीची महत्वाची माहिती आपण पाहत आहोत। बघा, राज्यातील लाखो महिला ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होत्या
त्याबाबत आता अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणि मोठी बातमी समोर आली आहे. बघा, तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडलेला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे, तो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता थेट दुप्पट होऊन महिलांच्या पदरात पडणार आहे. म्हणजेच काय, तर महिलांनो, तुम्हाला जे येणारे 1500 रुपये आहेत, तर ते 1500 रुपये न येता थेट तुमच्या खात्यामध्ये आता 3000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. थेट 3000 रुपये तुमच्या अकाउंटला आता ह्या ठिकाणी जमा केले जाणार आहे. त्याच्याविषयीची महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहतो. बघा, तुम्ही भरपूर महिला भगिनी नाराज झाल्या होत्या, मार्चचा हप्ता आला नव्हता म्हणून, तर आता थेट तुम्हाला 3000 रुपयांचा हप्ता येणार आहे. मार्च आणि एप्रिल दोघं हप्ते तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे थेट दुप्पट रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे पैसे अद्याप न जमा झाल्याने लाभार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. बघा, मार्चचे पैसे आणि एप्रिलचे पैसे जमा न झाल्याने महिलांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र आता प्रशासनाने यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. बघा, प्रशासनाने पण यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की लाडक्या बहिणींना दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3000 रुपये एकाच वेळी महिलांच्या बँक खात्यात वर्ग केले जातील, अशी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते. 3000 रुपये लाडक्या बहिणींना तुम्हाला आता या ठिकाणी येणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर आता मेचा महिना सुरू झालाय, म्हणजेच काय, तर मार्चचा हप्ता तर तुमचा पेंडिंग होताच, सोबत आपण पाहिलं तर एप्रिल महिन्याचा पण हप्ता तुमचा पेंडिंग आहे. असे दोघं महिन्यांची मिळून तुम्हाला 3000 रुपये जे ते तुमच्या खात्यावर आता पाठवले जाणार आहे. त्याच्याविषयीची महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहतो. पुढे बघा, आर्थिक वर्षाची सांगता आणि ई-KYC प्रक्रियेमध्ये आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे या निधी वितरणास विलंब झाला होता. बघा, तुम्हाला पैसे का आले नव्हते, मार्चचा हप्ता आणि एप्रिलचा हप्ता जो तो तुम्हाला आतापर्यंत का आला नव्हता, तर त्याची कारण ह्या ठिकाणी महत्वाची. बघा, आर्थिक वर्षाची सांगता आपण जर पाहिलं तर आपलं जे आर्थिक वर्ष असतात ते त्या ठिकाणी मार्च एंडिंग पर्यंत असतं, म्हणजे मार्च पर्यंत असतं, बरोबर आहे. आर्थिक वर्षाची सांगता आणि ई-KYC प्रक्रियेमध्ये आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे या निधी वितरणास विलंब झालाय. आपण जर पाहिलं तर 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला मुदत वाढ होती किंवा मुदत होती ई-KYC साठी, आणि आर्थिक वर्ष आपलं मार्च मध्ये संपत असतं, बरोबर आहे, मार्च एंडिंग, बरोबर. तर आर्थिक वर्ष आपलं मार्च मध्ये संपत होतं, सोबतच KYC ची पण त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू होती. त्या काही तांत्रिक अडचणी होत्या, त्या अडचणींमुळे तुमच्या निधी वितरणास विलंब झाला होता. मात्र आता हा अडथळा दूर करण्यात आलेला असून सरकारने 15 मे पर्यंत ही रक्कम जमा करण्याचे नियोजन केलेले. बघा, 15 मे पर्यंत लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा केले जातील. म्हणजेच काय, तर मे महिन्याच्या 15वड्यापर्यंत पात्र महिलांच्या खात्यामध्ये सरकारकडून हे 2 हप्ते एकत्रितपणे पाठवले जाणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असून प्रलंबित हप्त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. जो प्रलंबित हप्ते होता तुमचे 2 हप्ते मार्च आणि एप्रिल, तर या प्रलंबित हप्त्यांची तुमची जी प्रतीक्षा आहे ती आता संपणार आहे. तुम्हाला 15 मे पर्यंत तुमच्या खात्यामध्ये जे पैसे ते जमा केले जातील, दोघंही हप्ते, मार्चचा हप्ता पण आणि एप्रिलचा हप्ता पण, असे दोघंही हप्ते मिळून तुम्हाला एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहेत. प्रलंबित जे हप्ते त्याची प्रतीक्षा तुमची संपणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये आता 3000 रुपयांची रक्कम जी ती त्या ठिकाणी पाठवली जाणार आहे. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता, बघा, महत्वाची माहिती आहे. ही 3000 रुपयांची रक्कम तुमच्या खात्यामध्ये 15 मे पर्यंत जमा होणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. तुमच्या खात्यामध्ये पैसे हे निश्चितच जमा होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्वाची माहिती होती 3000 रुपयांच्या संदर्भात आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.